सांगाल? आज मतदान संपन्न होताना दिसते 10 वर्षांनी मतदान बाहेर पडताय. तुम्ही सुद्धा संपूर्ण डोंबिवली पश्चिमेचा फेरफटका घेतलाय. कशा प्रकारचं वातावरण आहे? अतिशय उत्साहाचं वातावरण महायुतीच्या मतदारांमध्ये आहे आणि आपण बघत असाल तर मोठ्या प्रमाणात उत्साहामध्ये वातावरण आणि मतदारांची गर्दी आपल्याला प्रत्येक बूथवर दिसते आणि मोठ्या प्रमाणात मतदान होत आहे. नागरिकांना 10 वर्षानंतर नगरसेवकाच्या इलेक्शनसाठी मतदान करायचं आहे आणि आमदार खासदार याच्यापेक्षा जवळचा माणूस म्हणजे नगरसेवक, म्हणून त्याच्यामुळे मोठ्या उत्साहामध्ये लोकांचं मतदान होत आहे आणि आनंदाचं वातावरण लोकांमध्ये आहे. तुमची बिनविरोध निवड झालेली आहे, मात्र अन्य उमेदवारांसाठी सुद्धा तुम्ही डोंबिवली पश्चिमेमध्ये अनेक ठिकाणी सभा वगैरे घेतलेली आहे. तर कशा प्रकारची जबाबदारी? नाही, अतिशय माझं जसं इलेक्शन होतं, मी जरी बिनविरोध झालो असलो तरी माझी स्वतःची निवडणूक आहे. त्याच पद्धतीने मी माझ्या प्रभागात काम केलं आणि जे आमच्या उमेदवार आहेत रसिका पाटील, त्यांच्यासाठी सर्व प्रचार यंत्रणा, सर्व बाकीच्या सगळी यंत्रणा जी असेल ती माझी स्वतःची निवडणूक आहे. ह्याच पद्धतीने आम्ही निवडणूक लढलो आणि आपण बघत असाल त्याच्यामुळेच हा जे उत्साहाचं वातावरण आहे लोकांमध्ये आणि जी बूथवर जी गर्दी दिसते ती त्याच कारणामुळे आहे. आणि भविष्य काळामध्ये 29 जो 25 नंबरचा पॅनल असेल, 24 नंबरचा, या सगळ्या पॅनलमध्ये मी फेरफटका मारलेला आहे. लोकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि भारतीय जनता पार्टीबद्दल विशेषतः लोकांचं एक चांगलं मत, विकासाबद्दलचं एक चांगलं मत लोकांमध्ये आहे आणि मतदान मोठ्या प्रमाणात होईल.